नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय मॉलला. ख्रिसमस आहे ना आज, तर म्हटलं चला आज मॉलला जाऊ. मॉलला ख्रिसमसचं डेकोरेशन असतं ना, खूप छान वाटतं तसं डेकोरेशन ख्रिसमस मध्ये बघायला. छान ख्रिसमस ट्री सजवलेला असतो, खूपच सुंदर वाटतं, एकदम भारी वाटतं ना तसं मॉलमध्ये. चला तर मग आपण आता मॉलमध्ये जाऊ. आम्ही आता मॉलला पोहोचलो. मॉलला पोहोचल्यावरच बघा बाहेर इतकं सुंदर डेकोरेशन केलंय ना, फुलांनी खूपच सुंदर डेकोरेशन केलंय ख्रिसमसचं. बघा ह्या डॉल आहे, चारी बाजूला 4 लावलेले आहे त्यांनी, अशा गोल्डन कलरच्या डान्स करणाऱ्या डॉल. आणि त्या डॉलच्या खाली गिफ्ट पण ठेवलंय. बघा किती सुंदर केलंय ना, वर एक स्टार आहे आणि मस्त फुलांनी गोल गोल डिझाईन केली आहे. खूपच सुंदर केलंय, असं वाटतंय ना फुलं सगळे रिअल आहे असं वाटतंय. आणि इथं बघा समोरच नेक्सस मॉल आहे. आपण आता मॉलमध्ये पण जाऊ. बघा बाहेरून मॉल असा दिसतो, ही एंट्री आहे खालून. खूपच मोठा मॉल आहे हा. मॉलच्या बाहेर बघा छोटंसं गार्डन केलंय. लहान मुलं त्रास देताना मॉलमध्ये, तर मग बाहेर पण त्यांना खेळवू शकता तुम्ही. लहान मुलं मॉलमध्ये बोर होऊन जाताना, मग थोडंसं त्यांना खेळवलं बाहेर तर त्यांना छान वाटतं. म्हणून बघा किती सुंदर छोटंसं गार्डन केलंय ना. इथं पण बघा बाहेर किती सुंदर डेकोरेशन केलंय. हरिण ठेवलंय गोल्डन कलरचा आणि झाडांची बघा किती सुंदर डिझाईन केली आहे दिलच्या आकारामध्ये. इथं पण एक हरिण ठेवलंय आणि इथं साईडला छोटासा टेडी ठेवलाय व्हाईट कलर मध्ये. खूपच सुंदर दिसतोय तो पण. खूपच छान डेकोरेशन केलंय, एकदम सुंदर वाटतंय बघायला. रात्री लाइटिंग लावली ना तर खूपच सुंदर दिसेल अजून. आम्ही दुपारी आलोय ना आता, म्हणून दुपारच्या वेळेस लाइटिंग बंद आहे. पण बघा किती छान केलंय ना झाडांची डिझाईन. इथं पण छान टेडी ठेवलाय, मस्त मस्त डेकोरेशन केलंय. चला आपण आता मॉलमध्ये जाऊ. बघा इथून एंट्री आहे. मॉल पण दाखवते मी तुम्हाला कसं आहे मध्ये मॉल. मॉलमध्ये घुसल्यावरच समोरच एक कार ठेवली आहे बघा मोठीच, आणि ख्रिसमस ट्री आहे आणि 2 गिफ्ट बॉक्स ठेवले आहे. बघा मस्त कार आहे खूपच. मॉलमध्ये ना खूप भारी भारी दुकान असतात, एकदम मोठे मोठे. चला आपण आता पुढे बघू काय आहे ते. इथे ही एक्स्केलेटर आहे, त्याच्याने आपण वर जाऊ शकतो आणि खाली पण येऊ शकतो. बघा हे पण किती सुंदर शॉप आहे ना. आणि इथं बघा समोरून गाडी चालली आहे, लहान मुलं बसू शकता या गाडीमध्ये. खूपच सुंदर गाडी ही. बघा हे मॉलमध्ये होम डेकोरेशनचं शॉप आहे, त्याची इथं ॲडव्हर्टाईज केलेली आहे. छोटंसं सामान ठेवलंय. आपण ह्या पण शॉपमध्ये जाऊ. हे एक्स्ट्रीम रियालिटी आहे, इथं गेम खेळू शकता. बघा इथं मध्ये पण इथं तिकीट लागतं आपल्याला. अगोदर तिकीट काढायचं, मग आपण गेम खेळू शकतो इथं. बघा हा सुंदर मॉल दिसतोय ना, वर किती सुंदर डिझाईन केली आहे. खूपच सुंदर केली आहे डिझाईन ख्रिसमसची. बघा परत आली लहान मुलांची गाडी. कशी एन्जॉय करताय लहान मुलं, मस्त मॉलमध्ये फिरताय. अगोदर अशा गाड्या गार्डनमध्ये राहायच्या, मस्त गार्डनला राऊंड मारायचं. खूपच मजा यायची लहानपणी. बघा इथं छोटंसं ख्रिसमस ट्री ठेवलंय. हा डमरू पडून गेला होता ना, तर मी इथं डमरू लावला परत. बघा हा सॅन्टा किती सुंदर आहे ना छोटासा. आणि ही बघा घंटी आणि गिफ्ट. खूप सुंदर डेकोरेशन केलंय. झाडावर लाइटिंग पण लावली आहे, गिफ्ट ठेवलंय, सॅन्टा ठेवलाय. आणि ख्रिसमसला लहान मुलांना चॉकलेट देताना, म्हणून बघा इथं चॉकलेट पण ठेवली आहे. ख्रिसमसचं डेकोरेशन खूपच छान वाटतं ना ग्रीन कलरच्या झाडावर. बघा हा कापूस पण ठेवलाय. खूपच मस्त वाटतंय, जसं काही बर्फ पडतोय असं दाखवलंय कापूस ठेवून. बघा किती सुंदर दिसतंय. मी जवळून व्हिडिओ घेतला हा. मस्त दिसतंय ना. बघा हा डमरू आहे, ही काठी आहे. बघा हे सॅन्टाचा चेहरा आहे. छान लाल टोपी, एकदम मस्त दिसते लाल टोपी. स्टार आहे, खूपच सुंदर वाटतं. बघा इथं बेकरी आहे समोरच.
बघा इथं बेकरी आहे, बेकरीमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल, स्नॅक्स आयटम आणि आईस्क्रीम पण आहे, मिल्कशेक वगैरे पण भेटून जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे केक पण ठेवले, आज ख्रिसमस आहे तर. मॉलमध्ये सगळ्या प्रकारची दुकानं असतात, घड्याळाची असतात, चपलाची असतात, ड्रेसची असतात, इलेक्ट्रॉनिक वगैरे सगळ्या वस्तू भेटून जातात. काही काही वस्तू महाग पण भेटतात मॉलमध्ये आणि काही काही वस्तू स्वस्त पण भेटतात. ऑफरमध्ये असताना तेव्हा स्वस्त भेटून जाते काही काही वस्तू. आता आम्ही वरती जातोय, वरती बघतो काय आहे ते. मॉलमध्ये ना एकदम सुंदर सुंदर दुकानं असतात, एकदम आपल्याला अट्रॅक्शन होऊन जातं. छान लाईट लावलेले असतात, एकदम खाली पण एकदम साफ असतं. बघा आता हे होम सेंटर दुकान आहे, खूपच सुंदर आहे हे पण. बघा किती सुंदर प्लेट वगैरे ठेवलं आहे समोरच, एकदम छान वाटतं आहे प्लेटी. पण खूपच महाग आहे. आपल्या नेहमीच्या डीमार्टमध्ये जी प्राईस असते ना त्याच्यापेक्षा खूप महाग असतं हे. सगळ्या वस्तू पाहून असं वाटतं की आपण पण घेऊ, पण काय करणार, खूपच महाग महाग वस्तू आहे या. पण जे हे महाग वस्तू घेऊ शकतात ना त्यांनी नक्की घ्या या वस्तू, खूपच छान दिसतील त्यांच्या घरामध्ये. बघा हे सुंदर आहे ना डेकोरेशनचं सामान. इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि इथं लाईट्स वगैरे आहे, खूपच छान छान आहे डेकोरेशनचं सामान. इथं जो डेकोरेशनचा सामान ठेवला आहे ना तो पूर्ण व्हाईट आणि गोल्ड कलरमध्ये आहे. दोनच कलर आहे बघा, व्हाईट आणि गोल्डन कलर दिसतोय तुम्हाला. खूपच सुंदर वाटतं ना हे कॉम्बिनेशन. घड्याळ पण आहे पा, किती सुंदर सुंदर आहे, मोठी मोठी घड्याळ आहे. हे बाहेर तुम्ही गार्डनमध्ये ठेवू शकता किंवा दरवाजाच्या एंट्रन्समध्ये पण ठेवू शकता आणि घरामध्ये पण ठेवू शकता हे शो म्हणून. बघा इथं किती सुंदर फुलं आहे, मस्त मस्त फुले आहे. हे नकली फुलं आहे सगळी, पण छान दिसतात डेकोरेशनला. फ्लॉवर पॉटमध्ये ठेवू शकता तुम्ही. छोट्या छोट्या कुंड्या आहे, मस्त आहे डेकोरेशनचं सामान. मला पण आवडला हा सामान. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ओळखीचे कोणी नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील त्यांना पण माझा व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगा आणि व्हिडिओला लाईक करायचं सांगा. घरामध्ये जो जो सामान लागतो तो सगळा सामान आहे या दुकानामध्ये. डस्टबिन आहे, फ्लॉवर पॉट आहे, उशी आहे, गादी आहे, प्लेट, चमचे वगैरे सगळं डेकोरेशन, सगळं काही तुम्हाला जे लागेल ते सगळं ह्या शॉपमध्ये भेटतं. ह्या होम सेंटर दुकानामध्ये खूपच छान छान वस्तू होत्या पहा. हा कप पण आहे, खूपच छान आहे हा कप. किती सुंदर पक्षाची डिझाईन आहे या कपावर. खूप छान छान आणि नवीन नवीन वस्तू ठेवल्या आहे, एकदम युनिक वस्तू आहे या शॉपमध्ये. आता ह्या शॉपमधलं सगळं झालं बघून माझं. आता दुसरं एखादं कपड्यांचं शॉप बघते. कपड्यांच्या शॉपमध्ये दाखवते मी तुम्हाला कसे कपडे आहे ठेवलेले ते. बघा आपण आता कपड्याच्या शॉपमध्ये आलोय. किती सिस्टमॅटिक कपडे ठेवले ना, एकदम मस्त. पण दिसायला एवढे खास नाही आहे, मला तर काही आवडले नाही एवढे. बघा आता हे टॉप आहे, हे पण खूप महाग टॉप आहे. छोटे छोटे टॉप आहे. दाखव गो फुटी याची किंमत. बघा 4950 लिहिले आहे याच्यावर प्राइस. खूपच महाग आहे. तुम्हाला दाखवते मी लांबून कसं दिसतंय हे टॉप. बघा हे छोटंसं टॉप आहे, एवढं खास नाही आहे, मला तर काही आवडलं नाही एवढं. इथं हे फुलाचे कानातले ठेवले, खूपच मोठे मोठे कानातले हे पण. आणि इथं बघा सापाची माळ ठेवली आहे, अशी चेन सारखी आहे गळ्यात घालायची, किती मोठी आहे बापरे. इथं पा सापाचं कड आहे, त्याला डोळे पण आहे, खूपच डेंजर दिसते पा. बापरे काय डिझाईन निघाले ना आजकाल मध्ये, खूपच वेगवेगळ्या डिझाईन निघाल्या पा. या माळ पण किती मोठ्या मोठ्या आहे वरच्या, आणि हे तर वेगळंच आहे सापाचं. चला आपण आता दुसरीकडे जाऊ, बघू काय आहे ते बाहेर. आजकाल बघा हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, असं वाजवून कानाला लावून रील्स वगैरे बनतात. खूपच छान दिसतं ना हे, पण खूप महाग आहे हे. इथं 600 का 700 रुपयाला आहे. आणि हे बघा किचन आहे छोटंसं, खूपच छोटे छोटे किचन आहे, सुंदर सुंदर आहे. आता इथं आपण आलोय खाण्याच्या सेक्शनमध्ये. इथं तुम्हाला नाश्ता, जेवण किंवा चहा, कॉफी सगळं भेटून जाईल.
सेपरेट आहे इथं. खाण्याचं वेगळं सेक्शन आहे, शॉपिंगचं वेगळं आहे, कपड्यांचं वेगळं आहे. असे 3-4 फ्लोअर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं भेटून जाईल सगळं शॉपिंग मॉलमध्ये. इथं पहा मोठा डिस्प्ले लावला आहे. याच्यावर पूर्ण दुकानाची ॲडव्हर्टाईज राहते आणि शॉपमध्ये काय काय ऑफर आहे त्याची पण ॲडव्हर्टाईज राहते इथं. तुम्हाला इथं सगळं माहीत होऊन जाईल कुठे काय शॉपमध्ये आहे. सगळं ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात इथं. इथं खाली पहा किती मोठे मोठे बॉक्स आहे ना, याच्यामध्ये तुम्ही गेम खेळू शकता. असा चष्मा लावून तुम्ही असं 3D सारखं TV बघू शकता. असे गेम आहे खालीमध्ये. हा पण गेम खेळायचा एरिया आहे. खूपच मोठा आहे हा पण. पूर्ण डिजिटल गेम आहे इथं. आता इथं खूपच गर्दी आहे. आज सुट्टी आहे ना, तर खूपच गर्दी आहे इथं. चला मी आता इथंच व्हिडिओ संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.